पिंजर येथील जिल्हा वार्षिक योजनेमधील प्राथमिक आरोग्य इमारतीच्या बोगस कामाची तातडीने चौकशी करा, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. आरोग्य विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याने नागरिकांकडून सातत्याने पाठोपाठ तक्रारी केल्या जात आहे. तरी मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आणि सीईओ मॅडम कडून गांभीर्याने याची चौकशी होताना दिसत नाही. तसेच सदर काम दर्जेदार होताना सुद्धा दिसत नाही. त्यामुळे या कामाची पुन्हा दुरुस्ती आणि रंगरंगोटी दर्जेदार करावी, असे न झाल्यास विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयासमोर नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. सदर बांधकामाचा कंत्राट मोजरी बुद्रुक येथील ऋषिकेश महल्ले यांनी घेतला असल्याचं समजतंय, परंतु खालपासून तर वरपर्यंत टक्केवारीचा विषय असल्यामुळे सदर कामाची चौकशी थांबली असल्याचं दिसतंय. संबंधित कंत्राटदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे तसेच दर्जेदार दुरुस्ती आणि रंगरंगोटी होताना अजिबात दिसत नाही. अतिशय थातूरमातूर आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने येणाऱ्या काही दिवसातच या कामाचा सत्यानाश होणार आहे. या कामासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च केले जात असल्याचं कळतंय. या निकृष्ट कामाची जिल्हा परिषद बांधकाम विभाग सीईओ मॅडम यांच्याकडे करण्यात आलेली आहे. सर्वात आधी हे काम पुनश्च दर्जेदार करून घ्यावे, अन्यथा या कामाची रिकव्हरी काढण्यात यावी, अशी मागणी देखील स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील कामाकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्पररित्या दुर्लक्ष असल्याने तालुक्यातील सर्वच कामाचा सत्यानाश होताना दिसते. त्यामुळे कोणी ऋषिकेश महल्ले यांनी मिनी कंत्राटदाराकडून व्यवस्थित आणि दर्जेदार कामाची अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे, परंतु टक्केवारीमुळे सदर काम अतिशय थातूरमातूर केल्या जाते. या दुरुस्ती कामाची देयके न थांबवल्यास किंवा दर्जेदार काम न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती समोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती गावकऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.